गुड मॉर्निंग स्टुडंट. वेलकम टू माय चॅनल ICIC कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मी आपणास शिकवत आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिश. इंग्लिशमध्ये कसं बोलावं यासाठी छोटे छोटे वाक्य देत आहे आणि त्याच्या माध्यमातून आपली इंग्लिश बोलण्याची प्रॅक्टिस घेत आहे. मी तुम्हाला मागच्या तासिकेमध्ये सिंपल प्रेझेंट टेन्सचे वाक्य सांगितले होते की सिंपल प्रेझेंट टेन्सचे वाक्य कसे तयार होतात. आज मी तुम्हाला शिकवत आहे की साध्या भूतकाळातले वाक्य कशी तयार होतात. साधा भूतकाळ म्हणजे सिंपल पास्ट टेन्स हा दुसरा प्रकार आहे आपला. सिंपल पास्ट टेन्स. साधा भूतकाळ. सिंपल पास्ट टेन्स, साधा भूतकाळ. तर ह्या प्रत्येक वाक्याचे वाक्य तयार करत असताना आपण एका सूत्राचा वापर करत असतो. तर याच्यासाठी कोणतं सूत्र आहे बघा, सूत्र लिहून घ्या. कर्ता अधिक क्रियापदाचे दुसरे रूप अधिक कर्म. क्रियापदाचे दुसरे रूप. क्रियापदाचे दुसरे रूप अधिक कर्म. म्हणजेच आपण काय म्हणतो याला, कर्त्याला काय म्हणतो, सब्जेक्ट. सब्जेक्ट प्लस क्रियापदाचे दुसरे रूप म्हणजेच त्याला काय म्हणायचं आपल्याला, V2 अधिक कर्म ऑब्जेक्ट. तर अशा पद्धतीनं हे साध्या भूतकाळाचं सूत्र आहे. तर या सूत्राच्या आधारे आपण अनेक वाक्य बनवू शकतो. मग यासाठी आपण काय करायचं, कर्ता म्हणून वापरायचं. आता कर्ता घ्या, आय हा कर्ता घेतला आपण. आता आपण एक क्रियापद घेऊ, बाय. बाय म्हणजे विकत घेणे, BUY बाय. बाऊट बाऊट. क्रियापदाचं पहिलं रूप कोणतं, बाय. दुसरं रूप बाऊट. तिसरं रूप बाऊट. म्हणजे आता आपल्याला दुसरं रूप घ्यायचं, आय बाऊट. आय बाऊट अ बुक. आय बाऊट अ बुक. मी पुस्तक विकत घेतले. मी पुस्तक विकत घेतले. हे याचा मराठीमध्ये अर्थ झाला. दुसरं वाक्य बघा. यासाठी सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, एक कर्ता वापरायचा. आता काय करू आपण, वी हा करता येऊ. वी म्हणजे काय, वी म्हणजे आम्ही. वी सेल. आता सेल क्रियापद घेऊ आपण, SELL. सेल म्हणजे विकत घेणे, सेल. तर आता आपल्याला साध्या भूतकाळातलं वाक्य करायचं असल्यामुळे काय करावं आपल्याला, क्रियापदाचं दुसरं रूप वापरून. वी सोल्ड गोल्ड ऑर्नामेंट्स. गोल्ड ऑर्नामेंट्स. गोल्ड ऑर्नामेंट्स म्हणजे सोन्याचे दागिने. आम्ही सोन्याचे दागिने विकले. आम्ही सोन्याचे दागिने विकले. वी सोल्ड गोल्ड ऑर्नामेंट्स. आम्ही सोन्याचे दागिने विकले. नंबर 3. आता तिसरं क्रियापद घेऊ आपण. आता दुसरं, तू चेंडू फेकलास. तू चेंडू फेकलास हे वाक्य आहे बघा. हे भूतकाळामधलं वाक्य आहे, साध्या भूतकाळातलं. तू चेंडू फेकलास. तर याचं काय होतं, यू
यू चेंडू फेकलास. आता थ्रो थ्रीव. यू थ्रीव अ बॉल म्हणजे तू चेंडू फेकलास. तर इथं आपण करता वापरला यू, नंतर थ्रो या क्रियापदाचं दुसरं रूप आणि नंतर करमध्ये लिहिलं अ बॉल. तू चेंडू फेकलास. नंबर 4, तुम्ही चोर पकडला. हे वाक्य आहे, हे साध्या भूतकाळातलं वाक्य आहे. तुम्ही चोर पकडला. तुम्ही चोर पकडला. यू कॅचचं दुसरं रूप कोणतं आहे? कॉट. यू कॉट अ थीफ. यू कॉट अ थीफ. यू कॉट अ थीफ. थीफ म्हणजे चोर, कॉट म्हणजे पकडला. यू कॉट अ थीफ. तुम्ही चोर पकडला. नंबर 4 वाक्य घेऊ आपण आता. त्याने सफरचंद खाल्ले. त्याने सफरचंद खाल्ले. ही एट EAT. ही म्हणजे तो, त्याने. ही एट इटचं दुसरं रूप ॲन ॲपल. त्याने सफरचंद खाल्ले. 6वं वाक्य एक बनवू आपण आणखी एक लास्ट. तिने भाजीपाला कापला. तिने भाजीपाला कापला. हे साध्या भूतकाळातलं वाक्य आहे. कसं होईल ते साध्या भूतकाळातलं वाक्य? सी कट व्हेजिटेबल्स. सी कट व्हेजिटेबल्स. तिने भाजीपाला कापला. तिने भाजीपाला कापला. हे बघा, मी तुम्हाला हे 6 वाक्य दिलेले आहेत. 6 वाक्य तुमच्या लक्षात आले की आपण हे कशा पद्धतीनं बनवलेले आहेत. तर हे आपण या सूत्राच्या आधारे बनवलेले आहेत. तुम्ही एक कर्ता वापरा, नंतर क्रियापदाचं दुसरं रूप वापरा, त्यानंतर तुम्ही कर्म वापरा. तर हे तुमचं साध्या भूतकाळातलं वाक्य तयार होतं. अशा पद्धतीनं तुम्ही नामसुद्धा वापरू शकता, सर्वनामसुद्धा वापरू शकता आणि वेगवेगळे वाक्य बनवू शकता. त्यामुळं तुम्ही या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना शेअर करा. त्याचबरोबर जे कोणी नवीन बघत असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. थँक्स फॉर वॉचिंग.